जसं आज डॉक्टर लोक काय म्हणतात, दूध खाऊच नका, नाही म्हणत का? डॉक्टर काय सांगतात, कोणतं दूध खाऊ नका. का बरं असं म्हणतात ते? कारण 99% दूध काय आहे, दूषित आहे. 99.99% म्हटलं तर काही चुकीचं नाही. तूप खाऊ नका, कुठलंच गाईचं खाऊ नका, डालडा खाऊ नका, कुठलंच खाऊ नका असं म्हणतात. का बरं? कारण ते पण 99.99% काय आहे, दूषित आहे. अगदी गाईचं काढलेलं दूध, तूप सुद्धा जेव्हा तुम्ही साईचं काढतात तेव्हा ते पण दूषितच आहे. मग ते तुम्ही आदल्या दिवशी शुद्ध तापवलं मडक्यामध्ये 5-6 तास मंद आचेवर, विस्तवावर, आहारावर, आणि मग त्याचं दही बनवलं तुम्ही शुद्धपणे, आणि 12 तासाच्या आतमध्ये तुम्ही त्याचं काय काढलं, घुसळून लोणी काढलं, आणि मग तुम्ही ते लोणी कळवलं. ते तूप काय आहे, औषध आहे. बाकी सगळं तूप काय आहे, घातक. म्हणून डॉक्टर लोक काय सांगतात, एवढं सगळं समजून सांगण्यापेक्षा समजून सांगून उपयोग नाही, ते मिळतच नाही कुठे, आणि म्हणून डॉक्टर काय म्हणतात, दूध खाऊच नाही. तसं सद्गुरू म्हणता, निशब्द व्हा. तुम्ही निशब्द झाला का एकदा, मग तुम्हाला कळेल. तुम्ही अजिबात खाऊ नका, मग तुम्हाला कळेल की अरे हा योग्य आहे, हे अयोग्य आहे. तुम्हाला योग्य अयोग्य नंतर कळेल, त्यालाच बोध म्हणतो. मग तो निशब्द झाल्याशिवाय नाही कळत. खूप विचारांचा गोंधळ डोक्यामध्ये झाला, आपण काय म्हणतो, तुम्हाला थोडं शांत राहू दे रे, एकटं राहू दे रे थोडंसं. का बरं? कारण शांततेनंतरच बोध निर्माण. पाणी जर शांत बसलं तर त्याच्यामध्ये पडलेली वस्तू तुम्हाला सापडते. ते जर गढूळ झालं, तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न कराल, एवढी खळबळ कराल, तेवढं ते गढूळ होईल. तसंच मनाचं आहे. तुम्ही मनामध्ये शांतता आणली तर तुम्हाला कळेल कुठली गोष्ट कुठे आहे, कुठला विचार कुठून येतोय, कुठल्या विचाराचे काय परिणाम आहेत, हे सगळं तुम्हाला दिसायला लागेल. ती शांतता त्यासाठी महत्वाची. याचा अर्थ असा नाहीये निशब्द होणे बोलायचंच नाही. काही लोक याचा अर्थ असा घेता की निशब्द झाला म्हणजे त्यांनी कधीच बोलायचं नाही, बोलला तर पाप होईल. असं नाहीये. ते सत्याचाच विजय होतो बाबा, म्हणून सत्य बोलायला. हा बोध आहे. आपल्याला बोध प्राप्त झालेला नाहीये, म्हणून आपण दुसरे जे गुरुजन आहे, दुसरे जे आपले संतजन आहे, ते आपल्याला सांगून ठेवतात सामान्य लोकांना, अरे बाबा सत्यच बोलावे रे, आणि नेहमी खरे बोलावे, कारण सत्याचाच काय होतो, विजय. तुला विजय व्हावा असं वाटतं ना तुझा, मग तू सत्य बोलणार नाही. खरं बोलल्यावर मी अडचणीत येतो. तू अडचणीत तू नाही येते, तुझ्या दुष्ट प्रवृत्ती येत आहे, तुझं शरीर येते, तुझे लबाडी येते अडचणीमध्ये. तू कसं काय अडचणीत येईल? सोनं आगीत टाकल्यानंतर जळण्याची भीती आहे का त्याला? त्याच्यामध्ये जी अशुद्धी आहे त्याला भीती आहे. तुम्ही जर बेंटेक्स असाल तर घाबराल. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की जर सोनं असेल तर ते पूर्ण अग्नीमध्ये देखील बाजूला होईल. उलट शुद्ध त्यातला शुद्ध भाग येतो बाजूला होईल, अशुद्ध भाग जळून राख होईल त्याची. पण अशुद्ध भागालाच तुम्ही जर स्वतः म्हणत असाल तर मग तुम्ही घाबरणारच ना. सद्गुरू काय सांगता की तुम्हाला बोध प्राप्त तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही हे सगळं जाळायला तयार व्हा. बरोबर? मग त्यासाठी काय करावं लागेल? निशब्द व्हायचे, साधना करावी लागेल. मग शरीराला पहिलं तृप्त करा, त्याला जे आवश्यक आहे ते द्या, त्याला बी मनोरंजन देऊ नका. सद्गुरू काय म्हणता की जोपर्यंत हा बाहेर गोंधळ आहे शरीराचा आणि मनाचा, तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये शांत होण्याला कुठलाच मार्ग नाही. तुम्ही असं कधीच होऊ शकत नाही की बाबा बाहेरून तुम्ही एकदम गोंधळामध्ये आणि तुम्ही आतमध्ये एकदम शांत आहे. हा, हे कधी होऊ शकतं? जर तुम्ही साधक असाल, तुम्ही जर साधू असाल, तुम्ही जर योगी असाल, तर तुम्ही योग साध्यद्वारे असं साध्य करू. हे इंद्रिय जे आहे यांची लगाम खेचा आणि यांना स्थिर करा, तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यामध्ये बसलेलं जे चैतन्य आहे ते काय आहे. आणि म्हणून बाहेरचा गोंधळ शांत होणं गरजेचं आहे. जो मोटर मन असतो ना, त्याला रेल्वेचं पूर्ण ज्ञान असतं, त्याला शेवटच्या डब्यापर्यंत सगळं माहिती आहे. पण जो डब्यात बसलेला आहे त्याला पुढच्या डब्यातलं मागच्या डब्यातलं पण माहिती नाही. मोटर मनला माहिती आहे किती नंबरला कोणता डबा आहे, टीसीला माहिती आहे किती नंबरला कोणता डबा आहे, कुठे काय आहे, कुठे काय आहे, पॅन्ट्री कुठे आहे. तो त्या रेल्वेचं आधी आणि अंत सगळं जाणतो. पण जो प्रवासी आहे तो जाणतो का? नाही. आपण प्रवासी आहोत. आपले साधू संत हे मोटरमन आहेत, टीसी आहेत, ते सगळं जाणतात जीवनाबद्दल. आणि म्हणून त्यांच्यासारखा जर बोध आम्हाला प्राप्त करायचा असेल तर आम्हाला त्या रेल्वेपासून थोडं लांब जावं लागेल, थोडं साक्षी व्हावं लागेल, शांत व्हावं लागेल. प्रत्येक प्रवाशाला जर मी विचारत बसलो तर त्यांनी मला काही साध्य होणार नाही, तुकडे मिळतील मला. मी शेजारच्या डब्यात गेलो त्याला विचारलं काय हो ह्या डब्यामध्ये, पलीकडच्या डब्यात गेलो काय हो ह्या डब्यामध्ये, अशी माहिती गोळा करत बसलो. माझ्याकडे भरपूर शब्द असतील, भरपूर माहिती असेल, डेटा असेल, इन्फॉर्मेशन खूप असेल, पण ज्ञान शून्य असेल. ते जे इन्फॉर्मेशन ते आमच्यासाठी घातक. आता आमच्या डोक्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आहे, पण ते आमच्यासाठी काय आहे? ओझं आहे, दडपण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला काय होते? अडचण तयार होते. आणि म्हणून हे सर्व ओझं टाकून द्या, निशब्द व्हा, मौन धारण करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनोरंजन बंद करा, गप्पा बंद करा. एकटं जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा शांत राहायला शिका, श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही आहार घेता तेव्हा शुद्ध आहार घ्या, सात्विक आहार घ्या, ज्याने तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते असाच आहार खा. तुम्ही जर अशी काळजी घेतली शरीराची आणि मनाची तर हळूहळू तुमचं मन आणि शरीर शांत होईल आणि त्याच्यातून शब्द निर्माण होणं बंद होईल. आणि जेव्हा असं होईल हळूहळू तुम्ही आतमध्ये वळा, श्वासावर लक्ष द्या, ध्यान करा, प्राणायाम करा, योगा करा. हळूहळू तुम्हाला आतमध्ये पण मौन धारण करण्याची काय प्राप्त होईल? क्षमता प्राप्त होईल. आणि अशी क्षमता जेव्हा प्राप्त होईल हळूहळू तुम्ही ती क्षमता अधिक विकसित करा, साधना वाढवा. त्याची गहनता जसजशी वाढेल तसतसं तुमच्यामधला बोध तीव्र होईल. आणि जसजसा तुमचा बोध तीव्र होत जाईल तसं तसं तुमचं जीवन सुद्धा सुंदर होईल. सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्हाला जीवनामध्ये जर बोध प्राप्त करायचा असेल, तुम्हाला जीवनाचं योग्य मार्ग जर सापडायचा असेल तर पहिलं तुम्ही निशब्द व्हा. मग निशब्द का व्हा? जसं आज डॉक्टर लोक काय म्हणतात, दूध खाऊच नका, नाही म्हणत का? डॉक्टर काय सांगता? कोणतं दूध खाऊ नका. का बरं असं म्हणतात ते? कारण 99% दूध काय आहे?
दूषित आहे. 99.99% म्हटलं तर काही चुकीचं नाही आहे. तूप खाऊ नका, कुठलंच गाईचं खाऊ नका, डालडा खाऊ नका, कुठलंच खाऊ नका असं म्हणता. का बरं? कारण ते पण 99.99% काय दूषित आहे. अगदी गाईचं काढलेलं दूध तूप सुद्धा जेव्हा तुम्ही साईचं काढतात तेव्हा ते पण दूषितच आहे. मग ते तुम्ही आदल्या दिवशी शुद्ध तापवलं, मडक्यामध्ये 5-6 तास मंद आचेवर, विस्तवावर, आहारावर, आणि मग त्याचं दही बनवलं तुम्ही शुद्धपणे, आणि 12 तासाच्या आतमध्ये तुम्ही त्याचं काय काढलं, उसळून लोणी काढलं, आणि मग तुम्ही ते लोणी कळवलं. ते तूप काय आहे? औषध आहे. बाकी सगळं तूप काय आहे? घातक आहे. म्हणून डॉक्टर लोक काय सांगता, एवढं सगळं समजून सांगण्यापेक्षा समजून सांगून उपयोग नाही, ते मिळतच नाही कुठे. तसं जे A2 मिल्क आहे ते तुम्हाला मिळेल की नाही याची शक्यता फार कमी आहे, आणि म्हणून डॉक्टर काय म्हणतात, दूध खाऊच नका. तसं सद्गुरू म्हणता, निशब्द व्हा. तुम्ही निशब्द झाला का एकदा, मग तुम्हाला कळेल. तुम्ही अजिबात खाऊ नका, मग तुम्हाला कळेल की अरे हा योग्य आहे, हे अयोग्य आहे. तुम्हाला योग्य अयोग्य नंतर कळेल. त्यालाच बोध म्हणतो आपण. मग तो निशब्द झाल्याशिवाय नाही कळत. खूप विचारांचा गोंधळ डोक्यामध्ये झाला, आपण काय म्हणतो, तुम्हाला थोडं शांत राहू दे रे, एकटं राहू दे रे थोडंसं. का बरं? कारण शांततेनंतरच बोध निर्माण होतो. पाणी जर शांत बसलं तर त्याच्यामध्ये पडलेली वस्तू तुम्हाला सापडते. ते जर गढूळ झालं, तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न कराल, तेवढी खळबळ कराल, तेवढं ते गढूळ होईल. तसंच मनाचं आहे. तुम्ही मनामध्ये शांतता आणली तर तुम्हाला कळेल कुठली गोष्ट कुठे आहे, कुठला विचार कुठून येतोय, कुठल्या विचाराचे काय परिणाम आहेत, हे सगळं तुम्हाला दिसायला लागेल. ती शांतता त्यासाठी महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा नाही आहे निशब्द होणे, बोलायचंच नाही. काही लोक याचा अर्थ असा घेता की निशब्द झाला म्हणजे त्यांनी कधीच बोलायचं नाही, बोलला तर पाप होईल. असं नाही आहे ते, पण ती पुढची अवस्था आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की निशब्द व्हा. मग निशब्द होण्यासाठी सुरुवात आम्ही बाहेरूनच करू शकतो, कारण आम्हाला हे तोंड कळतंय, याच्यातून निघणारा आवाज आम्हाला कळतोय, अगदी सर्वसामान्य माणसांना कळतोय. मग आम्ही मूर्ताकडून अमूर्ताकडे जाऊ शकतो. बरोबर आहे की नाही? निराकाराकडून साकाराकडून निराकाराकडे. मग आज आम्हाला कळतंय की अरे इथून माझा आवाज निघतोय, मग आवाज काय निघाला पाहिजे, म्हणून आम्हाला शिकवलं नेहमी सत्य बोलावे. का? सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होतो बाबा, म्हणून सत्य बोलावे. हा बोध आहे. आपल्याला बोध प्राप्त झालेला नाही आहे, म्हणून आपण दुसरे जे गुरुजन आहे, दुसरे जे आपले संतजन आहे, ते आपल्याला सांगून ठेवतात सामान्य लोकांना, अरे बाबा सत्यच बोलावे रे, आणि नेहमी खरे बोलावे, कारण सत्याचाच काय होतो, विजय. तुला विजय व्हावा असं वाटतं ना तुझा, मग तू सत्य बोलणार. नाही, खरं बोलल्यावर मी अडचणीत येतो. तू अडचणीत तू नाही येते, तुझ्या दुष्ट प्रवृत्ती येत आहे, तुझं शरीर येते, तुझे लबाडी येते अडचणीमध्ये. तू कसं काय अडचणीत येईल? सोनं आगीत टाकल्यानंतर जळण्याची भीती आहे का त्याला? त्याच्यामध्ये जी अशुद्धी आहे त्याला भीती आहे. तुम्ही जर बेंटेक्स असाल तर घाबराल. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की जर सोनं असेल तर ते पूर्ण अग्नीमध्ये देखील बाजूला होईल. उलट शुद्ध त्यातला जो शुद्ध भाग येतो बाजूला होईल, अशुद्ध भाग जळून जाईल, राख होईल त्याची. पण अशुद्ध भागालाच तुम्ही जर स्वतः म्हणत असाल तर मग तुम्ही घाबरणारच ना. तुम्ही तुमच्यातल्या वासनेला, कामनेला, भोगाला, इच्छाकांक्षा, महत्वाकांक्षा यांना जर तुम्ही मी म्हणत असाल, ते माझं अस्तित्व आहे, तर ते जळणारच आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून घाबरतो आपण. म्हणून सद्गुरू काय सांगतात की तुम्हाला बोध प्राप्त तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही हे सगळं जाळायला तयार व्हाल. बरोबर? मग त्यासाठी काय करावं लागेल? निशब्द व्हायचे, साधना करावी लागेल. पहिले बाहेरची बडबड बंद करा. तरी आतली बडबड काही बंद होणार नाही आहे. मग मोबाईल बाजूला ठेवा, त्याचा कामापुरताच वापर करा. मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करा. करू शकता तुम्ही? सर, तुम्ही मला विचारलं की काय करायला पाहिजे. आजपासून स्वतःशी शपथ घ्या की माझा अभ्यासाचा विषय सोडून, माझ्या कामाचा विषय सोडून, अत्यंत गरजेची गोष्ट सोडून मी मोबाईलचा वापर नाही करणार. कारण तो तुमच्यामध्ये कचरा भरायचं सगळ्यात मोठं साधन आहे. दुसरे गप्पा, काही काम नाही आहे, मग लावला फोन. जेवलास का? पाणी पिलं का? सद्गुरू म्हणता लोक नाश्ता करायला बसले की नाश्त्याचा फोटो काढता, नाश्ता करतोय. ऑफिसला चाललंय की ऑफिसला चाललोय.
जेवायला बसले का आज बायकोने काय दिलं डब्यामध्ये, शूटिंग आहे, फोटो आहे, आज मेसवाल्याने काय दिलं, पुन्हा घरी गेला की घरी आलो. मित्रांनो, ही जी बाष्कळ बडबड आहे, गप्पा आहे, ह्या गप्पांमधून आपण स्वतःला काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. हे गप्पा कोण करतंय, शरीर आणि मन करतंय. कारण त्याला सतत काही ना काही उच्चापत्या करायची गरज आहे, कारण त्याचा वंशच माकडापासून आलेला आहे. कुठून आला? आपण म्हणतो डार्विनने आपल्याला सांगितलं की माकड हे माणसाचं कोण आहे, पूर्वज आहे. तुमचे पूर्वज जर माकडासारखे होते म्हणून तुम्ही माकडासारखं वागलं पाहिजे का? हां, तुमचे पूर्वज तर बैलगाडीने जात होते, तुम्ही का बरं ट्रॅक्टर घेतले? हां, तुमचे पूर्वज धोतर नेसत होते ना, मग तुम्ही का नाही नेसत? हॅलो, तुमचे पूर्वज कौलाच्या घरामध्ये राहत होते, तुम्ही का नाही राहत? बरोबर आहे ना. मग तुमचे पूर्वज जे सगळं करायचे ते सगळं घे ना. भगवान शंकर सोमरस घेतात, अरे मग हलाल विष बी घेतात, ते बी घे ना. फक्त सोमरसच का? नाही, तू पचतो मला. हां, अच्छा. हां, तर तुला पचतो का, तुला पचवतो, हा नंतरचा संशोधनाचा भाग आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण मित्रांनो, पहिलं आपल्या जीवनामध्ये पहिलं हे ठरवलं पाहिजे की मी मनोरंजन बंद करेल, मी गप्पा बंद करेल, आणि सर्वात महत्त्वाचं मी दुसऱ्याचा विचार बंद करेल. मी आत्मलीन राहील. माझ्या सवयी, माझ्या जबाबदाऱ्या, माझं जीवन, माझं उठणं, माझं बसणं, माझं जेवण करणं, माझं पाणी पिणं, माझं दुसऱ्यांबरोबरचं व्यवहार करणं, माझं दुसऱ्यांबरोबरचे संबंध, ह्याच्याविषयीच मी जास्त आणि जागृत राहील. मग ज्यावेळेस तुम्ही असं कराल तेव्हा तुमच्या मनामधला, शरीरामधला कचरा काय होईल, हळूहळू साफ होईल. मला सांगा, जेवण करताना इमानदारीने मला सांगा, अशा किती गोष्टी आहे ज्या तुम्हाला गरजेच्या आहे आणि खाल्ल्या पाहिजे, आणि ज्या तुम्ही फक्त मौज म्हणून खाता? इमानदारीने सांगा. नाही, मला क्रेविंग आहे ना. मग दगडं बरं खात नाही तू, कवळे कवळे ढेकळं खात जा. हां, तसे आपले पूर्वज भीत करून खातच होते ना, खाली नव्हते खात का? हां, जंत व्हायचे तरी खायचेच, माती खायचे, माती. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण ह्या सगळ्या सवयी जर टाळल्या तर हळूहळू काय हो, बाहेरून मौन हो. मग शरीर मौन कधी होईल? जेव्हा त्याला जे आवश्यक आहार आहे तो दिला जाईल. शरीर जर कायम अतृप्त राहिलं तर ते तुम्हाला कधी शांत नाही होऊन देणार, सारखं काही ना काही वळवळ वळवळ करत राहत. मग शरीराला पहिलं तृप्त करा, त्याला जे आवश्यक आहे ते द्या, त्याला बी मनोरंजन देऊ नका. ते कुरकुर वाजलं का जरा बरं वाटतं म्हणून लोकांनी कुरकुरे काढले. लोक म्हणतात क्रिस्पी. क्रिस्पी म्हणजे काय हो? कुरकुर ना. म्हणजे कुरकुर दुसऱ्याने केली चालत नाही, पण हा कुरकुर केला तर याला मजा वाटते. बघा, दुसरा जर असा क्रंच क्रंच खात असेल कुठे हॉटेलमध्ये, कुठे बाहेर एका सार्वजनिक ठिकाणी, बस स्टँडवर किंवा रेल्वेमध्ये प्रवास करताना बसमध्ये आपल्या शेजारचा कुरुम कुरुम करतोय, असा राग येतो आपल्याला. हा, मी केलं तर आनंद होतो, पण त्याने केलं तर राग येतो. कळतंय का तुम्हाला? म्हणून ही कुरकुर ह्या शरीराला फार आवडते, आपण नाही दिली पाहिजे ती. लक्षामध्ये, बाहेरची कुरकुर समजू नये म्हणून ही आतमध्ये कुरकुर. मग सद्गुरू काय म्हणता की जोपर्यंत हा बाहेर गोंधळ आहे शरीराचा आणि मनाचा, तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये शांत होण्याला कुठलाच मार्ग नाही. तुम्ही असं कधीच होऊ शकत नाही की बाबा बाहेरून तुम्ही फार एकदम गोंधळामध्ये आणि तुम्ही आतमध्ये एकदम शांत आहे. हां, हे कधी होऊ शकतं? जर तुम्ही साधक असाल, तुम्ही जर साधू असाल, तुम्ही जर योगी असाल, तर तुम्ही योग साध्यद्वारे असं साध्य करू शकता. तुम्ही सगळी इंद्रिय आतमध्ये वळवू शकता. तुम्हाला मी जर म्हटलं डोळे आतमध्ये वळवा, काय सर तुम्ही काय डोळे पांढरे करायला लावता काय? नाक आतमध्ये वळवा, त्याची क्रिया आतमध्ये वळवा. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून हे इंद्रिय जे आहे यांची लगाम खेचा आणि यांना स्थिर करा. तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यामध्ये बसलेलं जे चैतन्य आहे ते काय आहे. आणि म्हणून बाहेरचा गोंधळ शांत होणं गरजेचं आहे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो, नवरदेवाच्या आणि नवरीच्या आजूबाजूला काय गोंधळ असतो तुम्हाला माहिती आहे ना. बिचाऱ्यांचा हळद लागल्यापासून तर उतरेपर्यंत त्यांना शांत बसू देत नाही, आणि त्यांच्या मागं दोन चार जण सोडलेच असतात कलवरे नावाने. कलकल करणारे कलवरे. हां, ज्यांनी कलकल कलकल कलकल, त्याला विचार, घाम पुसतील, मेकअप करतील,
हे फोटो दाखवतील, कालचा फोटो दाखवतील, सकाळचा दाखवतील, नवरीचा दाखवतील, नवरदेवाचा दाखवतील, काही पण दाखवतीलच. वाजंत्री बोलवतील, इकडे तिकडे मेकअप करतील, काहीतरी उचापत्या चालूच राहतात त्यांच्या. बुटं चोरतील. म्हणजे तो नवरदेव आणि नवरी सारखी कशामध्ये पाहिजे? व्यस्त पाहिजे, व्यस्त. इस रूप की सभी लाईने व्यस्त है. 2 दिवस कुठल्याच लाईनने कनेक्ट झाली पाहिजे या दोघांची सोडून. का? 2 दिवसात मध्ये ज्यांचं भांडण झालं, निर्णय बदलला मग, किंवा बाहेरून काही यांना कळालं मग, म्हणजे यांचा निर्णय बदलू नये म्हणून एवढा गोंगाट बाजूने केला असतो. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तो जो गोंधळ आहे तो निर्माण केला असतो. मित्रांनो, ही विधी आहे, ही परंपरा आहे. कारण जो घाट घातलाय तो घाट व्यवस्थित शिजला पाहिजे, है ना. अर्धवट घाट शिजला तर फेकून द्यावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, ती अतिशय सुंदर अशी गोंडस अशी प्रक्रिया रचलेली आहे, ज्या प्रक्रियेमधून माणूस, म्हणजे खरं तर तो एक फार मोठा बळी आहे. तो म्हणजे आपण त्याला कसं म्हणतो, तो फार मोठी आत्महत्या आहे ती. पण ती आत्महत्या अशी सुंदर प्रकारे केली जाते, साजरी केली जाते, की तो ज्याची आत्महत्या आहे तो पण गप्प बसतो, ज्यांनी घडून आणली तो पण गप्प बसतो. पण ते किती सुंदर कार्यक्रम झाला, कार्यक्रमच झाला. हे कधी कळतं? लग्न झाल्यावर 1-2 वर्षांनी कळतं की आपला तो जो बोध आहे ना, तो बोध प्राप्त होत नाही, कारण गोंधळ असतो आजूबाजूला. पण तो प्राप्त कधी होतो? जागृत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की निशब्द व्हा, मौनामध्ये बोला. तुम्ही बाहेरून निशब्द झालात हळूहळू, तो मार्ग तुम्हाला मी सांगितला की तुम्ही स्वतःहून निशब्द व्हा, मजबुरीने निशब्द होऊ नका. काय बोलावं पुढं सुचत नाही आता. अशा माणसांपुढे आपण निरुत्तर होतो. निरुत्तर होणे म्हणजे निशब्द होणे नाही. निशब्द होणे म्हणजे शब्द व्यर्थ वाटणे, बरोबर आहे. एका बाजूला संत म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, असं एका बाजूला संत म्हणतात. दुसऱ्या बाजूला सद्गुरू म्हणतात तुम्ही निशब्द व्हा. त्याचं कारण असं आहे, मागाशी सांगितल्याप्रमाणे, जसं आपल्याला डॉक्टर सांगतात की तुम्ही दूध खाऊच नका कारण ते दूषित झालेले आहे, तसं शब्द आजकाल दूषित झालेले. एकही शब्दाला काही अर्थच नाही. शब्दामध्ये शस्त्र आहे, शब्दामध्ये अस्त्र आहे, धन आहे शब्दामध्ये. परंतु आम्ही ज्या शब्दांमधून धन प्राप्त करू शकतो, ज्या शब्दांना आम्ही शस्त्र म्हणून वापरू शकतो, ते शब्दच आम्ही विसरून गेलेलो आहे. आणि म्हणून आज आम्ही जे शब्द नावाने जे गोळा केले तो सगळा कचरा आहे. आणि म्हणून म्हणतात निशब्द व्हा, कचरा साफ करा, काहीच नका ठेवू, चांगले ठेवू नका आणि काहीच ठेवू नका, सगळं साफ करून टाका. आलं लक्षात? आणि म्हणून जर तुम्ही अशा प्रकारे जर मौन झालात तर हळूहळू तुम्ही तुमच्या आतमध्ये सुद्धा काय व्हाल? मौन. तुम्ही जेवढा डेटा गोळा करणार आहे तेवढे तुम्ही अशांत होणार आहे, तेवढा गुंतागुंत निर्माण करणार आहे. आणि म्हणून साधू संत अनावश्यक बडबड करत नाही, कोणाशी नवीन ओळख करत नाही. डेटाच नको. ओळख करा, परत मेसेज पाठवा, परत रुसारुशी करा, परत ब्रेकअप घ्या, कुठलंही नातं असो. हे सगळं चक्र करण्यापेक्षा 1 नंबरलाच ब्रेकअप घेऊन टाकू, संपला विषय. म्हणजे आपल्याला जर नातं सांभाळता येत नसेल तर ते निर्माणच करायला नको. तसं शब्दांचा वापर आपल्याला करता येत नसेल, शब्दच नको, गुंतागुंतच नको. आणि तसं जर केलं तर तुम्हाला जीवनामध्ये जे योग्य आहे, जे गरजेचं आहे, त्याचा बोध प्राप्त होईल, असं सद्गुरू म्हणतात. जसं पाणी ढवळल्यानंतर ते गढूळ होतं, काही कळत नाही, आणि ते शांत झाल्यानंतर सगळं स्पष्ट दिसतं. तसं बोध प्राप्त कधी होतो? जेव्हा शांतता येते. जेव्हा ती शांतता तुमच्या आतमध्ये तयार होते, आणि एकदा ती तयार जर झाली तर तुम्हाला कोणीच अशांत करू शकत नाही. आणि मग तुम्ही मात्र बोधाच्या अवस्थेमध्ये असता. जेव्हा ती बोधाची गहनता जेव्हा खोलवर जाते ना, तेव्हा तुम्हाला ते सगळं दिसायला लागतं, जे एका सामान्य माणसाला दिसत नाही. तुम्हाला तुमचा आदी आणि अंत हे पण दिसतो, तुम्हाला समोरच्याचा आदी अंत पण दिसायला लागतो. आणि म्हणून सद्गुरू किंवा इतर सर्व जे काही योगी आहे किंवा दिव्यदर्शी आहेत, हे सर्व भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही कालांचे ज्ञान ठेवतात. त्रिकालदर्शी त्यांना आपण म्हणतो.
आपल्याला आत्ताचं ज्ञान नाही, आपल्याला शरीराचं ज्ञान नाही, आपल्या जीवनाचं ज्ञान नाही. त्यांच्याकडे तिन्ही काळाचं ज्ञान आहे. आणि म्हणून जेव्हा तिन्ही काळाचं ज्ञान प्राप्त होतं त्याला गहनता असं म्हणतो. जो मोटरमन असतो ना त्याला रेल्वेचं पूर्ण ज्ञान असतं, त्याला शेवटच्या डब्यापर्यंत सगळं माहिती असतं. पण जो डब्यात बसलेला आहे त्याला पुढच्या डब्यातलं मागच्या डब्यातलं पण माहिती नसतं. हॅलो, मोटरमनला माहिती आहे किती नंबरला कोणता डबा आहे, टीसीला माहिती आहे किती नंबरला कोणता डबा आहे, कुठे काय आहे, पॅन्ट्री कुठे आहे. हॅलो, तो त्या रेल्वेचं आधी आणि अंत सगळं जाणतो. पण जो प्रवासी आहे तो जाणतो का? नाही. आपण प्रवासी आहोत. आपले साधू संत हे मोटरमन आहेत, टीसी आहेत, ते सगळं जाणतात जीवनाबद्दल. आणि म्हणून त्यांच्यासारखा जर बोध आम्हाला प्राप्त करायचा असेल तर आम्हाला त्या रेल्वेपासून थोडं लांब जावं लागेल, थोडं साक्षी व्हावं लागेल, शांत व्हावं लागेल. प्रत्येक प्रवाशाला जर मी विचारत बसलो तर त्यांनी मला काही साध्य होणार नाही, तुकडे मिळतील मला. मी शेजारच्या डब्यात गेलो त्याला विचारलं काय हो ह्या डब्यामध्ये, पलीकडच्या डब्यात गेलो काय हो ह्या डब्यामध्ये, अशी माहिती गोळा करत बसलो. माझ्याकडे भरपूर शब्द असतील, भरपूर माहिती असेल, डेटा असेल, इन्फॉर्मेशन खूप असेल, पण ज्ञान शून्य असेल. ते जे इन्फॉर्मेशन आहे ते आमच्यासाठी घातक आहे. आत्ता आमच्या डोक्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आहे, पण ते आमच्यासाठी काय आहे? ओझं आहे, दडपण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला काय होते? अडचण तयार होते. आणि म्हणून हे सर्व ओझं टाकून द्या, निशब्द व्हा, मौन धारण करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनोरंजन बंद करा, गप्पा बंद करा. एकटं ज्यावेळेस तुम्ही राहाल तेव्हा शांत राहायला शिका, श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही आहार घेता तेव्हा शुद्ध आहार घ्या, सात्विक आहार घ्या, ज्याने तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते असाच आहार खा. तुम्ही जर अशी काळजी घेतली शरीराची आणि मनाची तर हळूहळू तुमचं मन आणि शरीर शांत होईल आणि त्याच्यातून शब्द निर्माण होणं बंद होईल. आणि जेव्हा असं होईल हळूहळू तुम्ही आतमध्ये वळा, श्वासावर लक्ष द्या, ध्यान करा, प्राणायाम करा, योगा करा. हळूहळू तुम्हाला आतमध्ये पण मौन धारण करण्याची काय प्राप्त होईल? क्षमता प्राप्त होईल. आणि अशी क्षमता जेव्हा प्राप्त होईल हळूहळू तुम्ही ती क्षमता अधिक विकसित करा, साधना वाढवा. त्याची गहनता जसजशी वाढेल तसतसं तुमच्यामधला बोध तीव्र होईल. आणि जसजसा तुमचा बोध तीव्र होत जाईल तसं तसं तुमचं जीवनसुद्धा सुंदर बनत चालेल. धन्यवाद.